शेवाळ्या कधी इडलीच्या भांड्यामध्ये घालून पाहिल्या आहे का? नाही टाकल्या तर टाकून बघा. इतकं मस्त असे हे शेवाळ्यापासून काय बनवलं जातं ते पाहू. आता सगळ्यात आधी ह्या शेवाळ्या घेतलेल्या आहे आणि आता ह्या शेवाळ्या गहू वलवून त्या केलेल्या आहे. आता ही शेवाळ्या म्हणजे माझ्या आईची शेवटची आठवण. आता ह्या शेवाळ्या एक वाटी घेतलेल्या आहे आणि त्या थोडासा मी अशा हाताने भुगा केलेला आहे. म्हणजे असं आता शेवाळ्या लांब लांब असत्या आणि मी अशा पद्धतीने थोडासा शेवाळ्याचा भुगा केलेला आहे. आता एका पातेल्यामध्ये थोडंसं मोठं पातेलं घेतलं आणि त्या पातेल्यामध्ये शेवाळ्या टाकल्या. त्याच्यामध्ये एक छोटा ग्लास असं पाणी टाकलं. आता ह्या शेवाळ्या ज्या आहे ते 10 ते 20 मिनटं भिजत ठेवायचे आहे. गहू वलवून आणि मग ह्या शेवाळ्या केलेल्या आहे. त्याची चवही एकदम वेगळी अशी लागते. आता शेवाळ्या भिजत आहे तेवढ्या वेळेमध्ये मी कढीपत्ता कापून घेतला, कांदा कापून घेतला, कोथिंबीर कापली, मिरच्या कापल्या, टॉमॅटो कापल्या. आता शिमला मिरची असेल तेही टाकली तर चालेल, जेवढा भाजीपाला असेल तेवढा टाकला चालेल. आता एका कढईत तेल घेतलं. त्याच्यामध्ये ही थोडीशी मोहरी टाकलेली आहे तडका देण्यासाठी. आता ती छान अशी तडतडून दिली. थोडीशी जास्तच टाकली की त्यामध्ये या कापून घेतलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. त्याही थोड्याशा तळल्या की त्यामध्ये आता कढीपत्ता कापून घेतलेला कढीपत्ता टाकते. मग मी आता एक मोठी वाटी शेवाळ्या घेतल्या. त्यासाठी एक मोठा कांदा कापून घेतला, तोही टाकला. आता कांदा थोडासा असा शिजून दिला की त्यामध्ये बाकीच्या ज्या भाज्या घेतलेल्या आहे, भाज्या म्हणजे टॉमॅटो, आता शिमला शिल्लक नव्हती, गाजर असेल किंवा शिमला असेल तेही घेतलं तर चालेल. आता टॉमॅटो टाकला थोडंसं जास्त. आता ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहे ते जास्त शिजून न देता हलक्याशा अशा शिजून घेतलेल्या आहे. आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. म्हणजे याच्यामध्ये थोडं मिठामुळे टॉमॅटो आणि कांदा थोडासा मऊ होईल आणि तो शिजला जाईल. म्हणून आता हे सगळं मिक्स केलं आहे. आता मी हे गॅस बंद केलेला आहे कारण ह्या भाज्या ज्या आहेत घेतलेल्या त्या जास्त शिजून द्यायच्या नाही आहे. थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे यामध्ये. म्हणजे आपण जे बनवत आहे ते चिली फ्लेक्समुळे थोडासा चटपटीतपणा येईल आणि दिसायला पण छान दिसतं. आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं. आता शेवाया पाणी जे टाकलं होतं त्या शेवायांनी सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि शेवायाही भिजल्या आहे. आता शेवायामध्ये दही टाकलेलं आहे 2 चमचे. आता जवळजवळ सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण काय बनवत आहोत. आता हे जो तडका केलेला आहे कांदा टॉमॅटो, आता शिमला नाही त्याचं नाही आहे, पण आपली साधी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर थोडीशी टाकली ती, हे सगळं शेवायांमध्ये दही मिक्स केलेलं आहे. आता मिठ्या भाज्यांमध्ये टाकलेलंच आहे आणि शेवाया बनवतानाही मीठ टाकतोच. त्याच्यामुळं मीठ आता एकदम मापात झालेलं आहे, कमी नाही आणि जास्तही नाही. आता सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स केलं. आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आपण शेवायाची इडली बनवत आहोत. आता हे इडली स्टँड आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे सगळ्याला. अगदी कमी वेळेत पौष्टिक असा नाश्ता आणि इतका मस्त असा लागतो. आता ह्या ज्या शेवाया आहे आता ह्या पातळ काय बनवायच्या नाही. त्याच्यातलं आता पाणी एक वाटी मोठ्या वाटी शेवयासाठी एक छोटा ग्लास पाणी टाकलेलं होतं. अशा पद्धतीने हे झालेलं आहे, जास्त सैलही नाही आणि शेवया भिजल्यामुळे त्याचे आणखीनच थोडेसे तुकडे झाले. आता हे जे इडली स्टँडमध्ये तेल लावलेलं आहे त्यामध्ये हे सगळं शेवया थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या आहे.
तडका दिलेला शेवया. आता मी शेवया भिजवताना एकदम थंड पाणी टाकलेलं होतं आणि पटकन बनवायचं असलं थोडंसं कोमट असं पाणी केलं की झटपट अशा लगेचच शेवया भिजल्या जात्या. आता मी भाज्या कापूसतो सगळ्या शेवया ठेवल्या होत्या तेवढ्या वेळ 10-1 मिनटं गेले. आता ह्या ज्या शेवया भिजवलेल्या शेवया ज्या आहेत त्या सगळ्या इडली स्टँडमध्ये व्यवस्थित असं इडली जशी आकाराची असते त्या पद्धतीने मी चमच्याने केलेलं आहे. अशा पद्धतीने गोल गोल अशा इडल्या ठेवलेल्या आहे. आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते उकळी यायला लागली. आता हे इडली स्टँड या इडलीच्या भांड्यात ठेवून दिलं आणि फक्त 5 मिनटं याला वाफ घ्यायची आहे. फक्त 5 मिनटं, जास्तही वेळ नाही. आता झाकण लावून घेते. बघा मस्त अशा शेवया शिजल्या गेलेल्या आहे आणि छानशी इडली दिसत आहे. तडका इडली, शेवया तडका इडली. आता हे पुन्हा थंड होऊन द्यायचं आहे अजिबातही. आता लगेचच्या लगेच काढलं की शेवया चिटकल्या जाईल. आता हे बघा इतका मस्त अशा फक्त चमच्यानी हलवल्या आहे पण आपल्या हे इडल्या इतक्या झटकीपट अशा निघते आहे. हा बघा मस्त अशी इडली, शेवई इडली झालेली आहे. मस्त चवीलाही आणि पौष्टिकही. आता लहान मुलं खात असेल तर तिखट कमी पण एकदम पौष्टिक असा नाश्ता झालेला आहे.